अवनीचं तिच्याच धुंदीत किचनमध्ये काम चाललेलं. तिचं तरी कुठं मन लागत होतं. सतत क्षितिजचा चेहरा समोर येत होता. एवढ्यात, हे असं प्रेम आहे का ग तुझं माझ्या क्षितिजवर? मागून एकदम जान्हवीचा आवाज आला आणि ती आश्चर्यचकित होऊन वळली. मॉम, तुम्ही इथं? हो, मग काय करणार? तू काहीही न सांगता सरळ गावी निघून आलीस. तुला खरंच काही वाटत नाही का ग माझ्या क्षितिजबद्दल? तो तिथं तुझी सतत आठवण काढतोय, तुझं नाव घेतोय, तुला भेटायला तळमळतोय आणि तू आहेस की? आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 73. जान्हवीने क्षितिजची अवस्था पाहता सरळ आर्यशला ऑफिसमध्ये फोन लावला आणि अवनीला ती जिथं राहते तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्याचं काम सांगितलं. पण त्याला वेळ नसल्याने आर्यनने ते काम विल्यमवर सोपवलं आणि विल्यम लागलीच क्षितिजने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. सायंकाळची वेळ होती. जान्हवीला विल्यमचा कॉल येत होता. तिनं तो लागलीच उचलला. हो विल्यम, बोल. जान्हवी मॅम, आर्यश सरांनी अवनी मॅमच्या घरी पाठवलेलं, पण अवनी मॅम इथं घरी नाही आहेत. त्या गावी गेल्या आहेत. त्यांची बहीण मंजू आहे फक्त. काय सांगतोस? तिला दे बरं फोन. ओके, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे म्हणत विल्यमने त्याचा फोन मंजिरीकडे दिला. हां बोला ना, मी मंजिरी बोलते. मंजिरी, ती गावी का गेली? इथं क्षितिज सतत तिची आठवण काढतोय आणि त्यामुळे त्याला त्रास होतोय तो वेगळाच. त्याला काय सांगायचं मी? असं करतात का ग? बरं कधी गेली ती? मॉम, ॲक्च्युली ती जाणार नव्हती. मी सांगते ती का गेली, कारण ती सांगणार नाही ही गोष्ट तुम्हाला. ती सकाळी हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा जिजूंच्या आजी तिला काहीतरी म्हणाल्या. काय? अरे देवा, ह्या आई पण ना. हो, त्यामुळे खूप हर्ट झाली ती आणि तिकडून येताच गावी निघून गेली. बरं, मी पाहते. चल ठेवते मी, म्हणत जान्हवीने फोन कॉल कट केला आणि काय करायचं ते मनाशी पक्क केलं. रात्री जेव्हा क्षितिजला जाग आली तेव्हाही तो उठताच पुन्हा अवनीबद्दल विचारू लागलेला. मॉम, काय झालं? अवनी आली नाहीये का? ती रागवली आहे का अजून माझ्यावर? नाही क्षितिज, आता नीट ऐक आणि लगेच पॅनिक होऊ नकोस. हे बघ, ती गावी गेलीये. काय? माझी अशी अवस्था असताना ती गावी निघून गेलीये का? होय, हे बघ, आता तर मी काही करू शकत नाहीये, पण मी उद्या सकाळी गावी जायला निघते. तिला घेऊनच येईल. आता वेळ झालीये आपल्या घरात सांगायची की तुमचं कोर्ट मॅरेज झालंय. नेमकं काय झालंय मॉम? काही झालं नाहीये, तू यामध्ये लक्ष घालू नकोस. मी आहे ना, मी पाहते. डॅड काही म्हणत आहेत का मॉम? कारण त्यांनाही तर कुठं माहिती होतं हे सगळं. ते तर नाहीत ना चिडले? अरे असं काही नाहीये. मी कार्तिकला कल्पना दिली होती आधीच. तो म्हणाला होता तुमच्या दोघांच्या पत्रिका एखाद्या चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरला दाखवून घेऊ, काहीतरी त्यावर उपाय असेलच. त्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त आपल्या घरातल्या एका व्यक्तीला आहे. कोण? आजी. हो, आणि तसाही हा प्रॉब्लेम नसेलच. हे फक्त एक कारण आहे तिला या घरात न येऊ देण्याचं. आईनं मी चांगलंच ओळखते आधीपासून. मीही या घरात आल्यावर त्यांनी तसंच केलं होतं. मला कळत नाही श्रावणीने काय जादू केली आहे त्यांच्यावर. राहणीमानावर बोलणाऱ्या आहेत त्या. जाऊ दे, मी आहे ना, मी करेन आता बरोबर. पण तू मात्र आता तिला आणेपर्यंत दम काढ आणि काळजी घे स्वतःची. ओके, थँक्स मॉम. आराम कर आता. तुला काही ज्यूस वगैरे हवंय का? नाही नको, मला लागल्यावर सांगतो मी. ठीक आहे. मॉम स्वतः जाऊन अवनीला घेऊन येणार, मग काम होणार नक्कीच. त्यालाही थोडं हायसं वाटलं. मरणाच्या दारातून परत आलेला तो एकतर, पण कधी तिला भेटेल आणि समोर पाहिलं असं झालेलं त्याला, कारण सतत तिला हरवल्याची फिलिंग त्याला त्रास देत होती. दुसऱ्या दिवशी जान्हवीने हॉस्पिटलमध्ये क्षितिजची काळजी घ्यायला स्पेशल नर्स ठेवली आणि विल्यमला घेऊन सरळ गाव गाठलं. इकडं अवनीचं तिच्याच धुंदीत किचनमध्ये काम चाललेलं.
तिचं तरी कुठं मन लागत होतं. सतत क्षितिजचा चेहरा समोर येत होता. आणि एवढ्यात, हे असं प्रेम आहे का ग तुझं माझ्या क्षितिजवर? मागून एकदम जान्हवीचा आवाज आला आणि ती आश्चर्यचकित होऊन वळली. मॉम तुम्ही इथं? हो, मग काय करणार? तू काहीही न सांगता सरळ गावी निघून आलीस. तुला खरंच काही वाटत नाही का ग माझ्या क्षितिजबद्दल? तो तिथं तुझी सतत आठवण काढतोय, तुझं नाव काढतोय, तुला भेटायला तळमळतोय आणि तू आहेस की? अहो असं काही नाहीये मॉम. ते तर हे असंच झालं माझ्यामुळे. हो, तुझ्यामुळेच झालं. तो त्या रात्री तुला घरी सोडायला नेत होता ना, मग जायचं होतंच त्याच्यासोबत. त्याने नक्की तुला समजावायचा प्रयत्न केला असता, पण नाही ऐकलंस तू. आणि हे असं झालं, तुझ्यामुळेच झालं हे अवनी. जान्हवी जरा रागातच बोलली. आय एम सॉरी मॉम. अवनी मान खाली करत म्हणाली. हो, पण हे त्या मंगळामुळे नाही झालंय अवनी. अगं शिकलेली आहेस ना तू. मान्य आहे आपल्याला भीती वाटते, मलाही वाटत होती. पण कार्तिकने तुझ्या दोघांच्या पत्रिका एका चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरला दाखवल्यात आणि ते तसं बरंच काही म्हणाले. पण अगदी महत्त्वाचं सांगते, आपण समजतो तितकंही धोकादायक नाही आहे हे. तुला असलेला मंगळ 7व्या घरात आहे, सो हे तितकंसं प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. हे लग्न होऊ शकतंय असं बोलले ते. हो का? पण मग हा ॲक्सिडेंट? जे व्हायचं असतं ते होत असतं अवनी. आपण तरी टाळू शकतो का? पहिली गोष्ट, तुझ्या मनाने हे अगदी स्ट्रॉंगपणे मान्य केलंय की तुला मंगळ आहे आणि त्याचा त्रास त्याला होईल. तू हे मनातून काढून टाक. तूच आठव, त्या रात्री त्याच्यासोबत घरी गेली असतीस तर झालं असतं का हे? पण असं व्हायचं होतं म्हणून तूही तशी वागलीस. प्रत्येक गोष्टीत डोकं शांत ठेवायला शिकावं माणसाने. मग असं होईल का सांग? नाही होणार. पण अगं आपल्या मान्यावर असतात गोष्टी अवनी. आपण असं म्हणू की असंच होणार तर तसंच होणार ना. विचार कर की तुमचं एकमेकांवर खूप प्रेम असेल आणि तुला तो हवा आहे, तर असं काही होऊ शकत नाही. बस आता तू तुझा हा मंगळ बिंगळ सगळं मनातून काढून टाक आणि तुझी बॅग भरायला घे. तू माझ्यासोबत येते आहेस. हां, पण मॉम आता अजूनही पण आहेच का तुझा? अहो कसं सांगू. आई काही बोलल्यात का तुला? त्या तुला बोलल्या असतील तर ते तिथल्या तिथं विसर. आपल्या घरात त्या एकमेव अशा आहेत ज्यांना तू नको आहे. पण आम्हा सगळ्यांना तू हवी आहेस. मग आमच्याकडे बघ ना, ज्यांना तू हवी आहेस. आणि आता यापुढे तुला त्या काही बोलणार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी आहे आता तुझ्यासोबत. हो, ओके ठीक आहे. अरे देवा, आय एम सॉरी. या गडबडीत तुम्हाला पाणी वगैरे काही विचारलंच नाही मी. तुम्ही बसा ना, मी चहा वगैरेही ठेवते. अगं एवढी फॉर्मॅलिटी कशाला करत बसतेस तू? आपण लगेच निघणार आहोत. तो वाट पाहतोय तिकडे. मला सांग, मी घेते. तू जा आधी बॅग भर. नाही, आणते ना मी पाणी. आणि ते कसे आहेत आता? तो तसा बरा आहे, पण पूर्ण बरा तर तुला पाहिल्यावर होईल असं वाटतंय. जान्हवी असं बोलली तशी ती लाजून किचनमध्ये पळाली. मॉम, पाणी. मी आलेच तयार होऊन. ती पाणी घेऊन आली आणि जान्हवीला पाणी देऊन आवरायला पळाली. जान्हवी अवनीला फायनली घेऊन सोबत निघालीच. कारच्या डिक्कीत तिचं सामान ठेवलं आणि दोघीही आत कारमध्ये बसल्या. कार आता रोडवर धावत होती. जान्हवी एक क्षणाला अवनीकडे पाहत होती. काचेतून बाहेर पाहणारी अवनी तिच्या चेहऱ्यावर आता थोडं चैतन्य दिसत होतं. आणि एवढ्यात तिचं तिच्या गळ्याकडे लक्ष गेलं. अरे हो, विसरलेच. अवनी, हे घाल. मला जान्हवी तिच्या पर्समध्ये काहीतरी शोधू लागली. अवनीही कुतूहलाने पाहत होती की त्या आता काय शोधत आहेत. आणि त्यांनी एकदम एका डब्बीतून मंगळसूत्रच बाहेर काढलं. हे घाल. मॉम, आत्ता? हो आत्ता. लग्न झाले ना तुमचं? रजिस्टर का होईना, झालंय ना? हो. मग घाल. आता या क्षणापासून तू माझी सून आणि माझ्या क्षितिजची बायको आहेस. हो, पण मॉम. होय, आता मी सांगते तसं ऐकावं लागेल तुला, कळलं ना? घाल पटकन. आणि मी मदत करते. जान्हवी डोळे मिचकावत म्हणाली आणि पुढे होऊन खरंच ते घालायला तिची मदत करू लागली. अवनीला मात्र मॉमचं वागणं कळत नव्हतं.
आता खरं तर त्याने घालायचं असतं, पण ठीक आहे मीच घालते, जान्हवी हसत म्हणत होती. आणि अवनीच्या चेहऱ्यावरही आता स्मित पसरलं. तिने मंगळसूत्र घातलं आणि आता अवनीला अगदी वेगळंच फील होऊ लागलेलं. क्षणार्धात सगळंच कसं बदलल्यासारखं वाटत होतं. क्षितिजची बायको झाल्याच्या फिलिंगने रोम रोमात उगाच कसलीशी थरथर उठत होती आणि तिलाही आता त्याला भेटायला मन बेचैन होऊन उठलं होतं. एक क्षणाला दोघीही पुण्यात पोहोचल्या. सायंकाळचे 6 वाजलेले. अवनीची कपडे आणि बॅग जान्हवीने सरळ घरी पाठवायला सांगितली आणि तेही तिच्या घरी नाही तर त्यांच्या घरी. आणि तिला घेऊन वर हॉस्पिटलच्या रूममध्ये आली. जान्हवी अवनीला घेऊन जशी रूममध्ये एंटर झाली तशी त्यांचीच वाट पाहणारा क्षितिज अवनीला पाहतच राहिला. क्षितिज, आले घेऊन तुझ्या बायकोला, आता तरी लवकर बरा हो बेटा, जान्हवी त्याच्याजवळ जात म्हणाली. आणि एव्हाना जवळ आलेल्या अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून तो मात्र हैराण झाला. नर्स, आता तुम्ही जाऊ शकताय, ही आलीये तर ही घेईल त्याची काळजी, जान्हवी नर्सला म्हणाली. ओके थँक्यू म्हणत नर्स निघून गेली. बरं, मला जरा डॉक्टरांशी डिस्चार्जचं बोलून घ्यायचं आहे, मी आलेच, तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या म्हणत जान्हवी उठून बाहेर निघून गेली. आणि क्षितिज अवनीकडे पाहत म्हणाला, अवनी, आता इकडे जवळ येणार आहेस का तिथंच उभी राहणार आहेस? इथे मी वेड्यासारखा तुझी वाट पाहतोय आणि तू मला न भेटता सरळ गावी निघून गेली होतीस. मी ना तेव्हाच मरून जायला हवं होतं यार. क्षितिज, अहो काही काय बोलताय, असं बोलू नका ना प्लीज. ती पटकन त्याच्या जवळ येत त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, मग का सोडून गेली होतीस? त्याने तिचा हात डाव्या हाताने घट्ट पकडत आणि बाजूला करत विचारलं. अहो जाऊ द्या ना, आता मी आले ना, आता बरे व्हा ना पटकन. अन हे काय, हे मंगळसूत्र, हे ते, त्याने विचारताच तिच्या चेहऱ्यावर भलतेच लज्जेचे भाव उमटलेले. तिचा चेहरा लाजून गोरामोरा झालेला. आता बोलणारीस का? मॉमनी दिलंय, घाल म्हणाल्या. मलाही नाही माहीत असं का. ती खाली पाहत इतकी गोड लाजलेली की त्याच्याही हृदयाच्या तारा चिरल्या गेल्या. आणि त्याला आठवलं मॉमने काल त्याला समजावलेलं. आता वेळ आली आहे घरात सांगायची की तुमचं कोर्ट मॅरेज झालंय. आणि त्याला न सांगताच मॉमचा इरादाही त्याच्या लक्षात आला. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. कसा वाटला आजचा पार्ट हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.